जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला सुखलोक कळणार नाही. मेल्यानंतर सुखलोक किंवा अधोलोक या दोन गोष्टी तुमच्या समोर असणार आहेत आणि ते जिवंत असताना तुम्हाला सुखलोक शोधावं लागणार आहे. नीट ऐका. जसं श्रीमंत माणूस, दरिद्री लाजरस दोघं सुद्धा मेले. श्रीमंत माणसानं वाईट वागणारा व्यक्ती नव्हता असं नाही लिहिलं. तो दारू पित होता, तो व्यभिचार करत होता, तो जारकर्म करत होता, चोऱ्या करत होता, एक सुद्धा वाईट गुण त्याच्यामध्ये नव्हता. दरिद्री लाजरस संबंधानं तुम्ही जर पाहिलं तर त्याच्या धार्मिकतेची पण त्या ठिकाणामध्ये व्याख्या करण्यात येईल. काय धार्मिकता त्याच्यामध्ये होती. परंतु एक जण, दोघं त्यातले मेले आणि मेल्यानंतर श्रीमंत माणूस त्या अधोलोकातनं त्या अब्रामाला आणि देवाला विनंती करतो की हे देवा, एक व्यक्ती तो लाजरसला जो आणि सुखलोकामध्ये त्याला माझ्याकडे पाठव आणि त्याच्या करंगडीचा बोट पाण्यामध्ये बुडव आणि त्या बोटातलं पाणी माझ्या गळ्यावरती, माझ्या घशामध्ये टाक, कारण मी यातना भोगत आहे. त्यास तो काय म्हणतो माहिती का, तू पृथ्वी तलावरती सुख भोगून पावला आणि लाजरसनं जे दुःख भोगायचं ते भोगलं. आता अधोलोक आणि सुखलोक यांच्यामध्ये एक मोठा दरा निर्माण केला. कोणी सुद्धा अधोलोकाचा सुखलोकामध्ये जाऊ शकत नाही आणि सुखलोकाचा कोणी अधोलोकात जाऊ शकत नाही आणि अधोलोकाचा कोणी सुखलोकामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे एकदा मृत्यू झाल्यावर अधोलोक आणि सुखलोक तुमच्यासाठी बंद आहे. जिथं पोचला तिथं पोचला. ऐका बरं का, या पृथ्वी तलावर तुम्ही राहत असताना तुमच्यामध्ये कोणते चेंजेस व्हायला पाहिजे, बदल कोणते व्हायला पाहिजे. बदलाशिवाय कोणी सुद्धा देवाचा व्यक्ती बनू शकत नाही. चेंज, बदल. जवळ असा दोन चोर येशूच्या जवळ आहे. शास्त्रात सांगितलं दोन चोरांच्या मध्ये त्याला लटकवावं. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, दोन चोरामध्ये त्याला का लटकवावं. आता शास्त्रामध्ये जसं आम्ही पाहतो की तिथे असं लिहिलं, देवानं प्लॅन केला. एदेन बागेमध्ये असताना सैतानानं फळ दिलं, हवेनं फळ खाल्लं आणि फळ खाल्ल्यावर आदामाचं पतन झालं आणि पतनाच्या वेळेस देवाची योजना त्या सैतानाला शाप देताना म्हणतो, स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. म्हणजे